आणि आता दिल्लीतून अपडेट. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपलंय. दिल्लीमधलं आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. कॉकरोच जनता पार्टीने आठवड्याभराची मुदत या राजीनाम्यासाठी दिली आहे. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत. शिवाजी, काय तपशील? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा न दिल्यास कॉकरोच जनता पार्टीकडून आठवड्याभराची मुदत दिलेली आहे. जर शिक्षण मंत्री यांनी राजीनामा न दिल्यास तर कॉकरोच जनता पार्टी पूर्ण देशभर आंदोलन करणार असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन त्यांनी उभारलेलं होतं आणि सर्व कॉकरोच जनता पार्टी यांचे सदस्यसुद्धा तेथे आलेले होते. तर बघू शकता की आणि धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा असे कॉकरोच जनता पार्टी यांच्याकडून जाहीर निषेध केला जात आहे आणि 5 वाजेपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा असे स्पष्टपणे कॉकरोच जनता पार्टी यांच्याकडून मागितलेले आहे. तर बघू शकता की कॉकरोच जनता पार्टी आता काय करू शकते. तर तुम्हाला काय वाटते की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार आहे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.